हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव शहरात नगरपालिका चौकात मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू आयोजित आमदार चषक महायुती दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता। या स्पर्धेत 2,51,000 रुपयांचे प्रथम बक्षीस होते। या दहीहंडी स्पर्धेत नृसिंह गोविंदा पथक, जय महाराष्ट्र गोविंदा पथक, गोडीविहीर गोविंदा पथक, अजिंक्य तारा गोविंद पथक या मंडळांनी सहभाग घेतला होता। त्याचबरोबर नागरिकांच्या मनोरंजनासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील सिनेतारकांच्या नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात सिनेतारका तेजा देवकर, तेजल शिंदे, सुप्रसिद्ध रील स्टार प्रतीक्षा सूर्यवंशी, पुण्यातील सुप्रसिद्ध प्रतीक्षा व प्रतीक डान्स ग्रुप, कार्टून अनया सिद्धू, रविदाजी यांच्यासह अनेक कलाकारांनी उपस्थित राहून या भव्य दिव्य सोहळ्याची शोभा वाढवली। तेजा देवकर, प्रतीक्षा सूर्यवंशी व अन्य नृत्यांगणांनी आपल्या मोहक अदाकारीने भर पावसात नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण करून नागरिकांची मने जिंकली। या प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते प्रतिकात्मक दहीहंडी फोडून उद्घाटन करण्यात आले। भर पावसात स्पर्धेतील सहभागी गोविंदा पथकांनी सलामी देत 6 ते 7 मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेला संग्राम व थरार उपस्थितांना पाहायला मिळाला। अखेर महायुतीची मानाची दहीहंडी शिरोळच्या जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने फोडून 2,51,000 रुपयांच्या प्रथम बक्षिसाचे मानकरी ठरले। या प्रसंगी गोविंदा पथकातील युवकांनी एकच जल्लोष केला। विशेष म्हणजे या प्रसंगी पावसाने थोडी उघडीप घेतल्याने नगरपालिका चौकात नागरिकांची अलोट गर्दी होती। त्यामुळे महायुतीच्या दहीहंडीचा थरार वडगाव व पंचक्रोशीतील नागरिकांना पाहायला मिळाला। दहीहंडी फोडणे म्हणजे केवळ माखणहंडी फोडणे नव्हे, तर तरुणाईच्या जोशाला दिशा देणे, ऐक्याची ताकद दाखवणे आणि परंपरेशी निष्ठा राखणे हा त्यामागचा खरा संदेश आहे, असे मत आमदार माने बापू यांनी व्यक्त केले। या सोहळ्यास आमदार अशोकराव माने बापू, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, मोहनलाल माळी, पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, अमरसिंह पाटील, अजय थोरात, विश्वास माने, संदीप कारंडे, वारणा दूध संघ संचालक अरुण पाटील, डॉक्टर मिलिंद हिरवे, राजवर्धन मोहिते, वारणा बँकेचे व्हाईस चेअरमन उत्तम पाटील, सुरेश पाटील, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय घुगरे, राजेंद्र माने, बंडा गोंदकर, तय्यब कुरेशी, जगन्नाथ माने, अमोल हुक्केरी, सुरेश पाटील, ताराराणी पक्षाचे वैभव किरवे, शिवसेनेचे अक्षय मदणे, राष्ट्रवादीचे प्रवीण कराडे, डॉक्टर अभय यादव, इंजिनियर दिनेश सनगर, स्वी सहाय्यक सुहास राजमाने यांच्यासह महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। शिरोगावचे सुपुत्र दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांची दहीहंडी वडगावमध्ये ठेवलेली आणि ही हंडी अत्यंत मोठ्या सोहळ्यात पार पडलेले आहे आणि या दहीहंडीसाठी सुहास राजमाने व त्यांची टीम सर्वांनी व्यवस्थित काम केलंय व शिरोळच्या गोविंद पथकांना सहकार्य केलंय, त्यांचा आमच्या मंडळातर्फे आभारी आहे। आणि असंच पुढल्या वर्षी पण दहीहंडी ठेवा, शिरोळ तुमच्या सोबत कायम राहतील आणि सर्व गोविंद पथक इथे येतील। आज अजिंक्य गोविंद पथक, गोडीवीर तालीम गोविंद पथक, नरसे गोविंद फुटवाट, जय महाराष्ट्र गोविंद पथक ही सर्व बापूंसाठी गोविंद पथक इथे उपस्थित होतील। छत्रपती शिवाजी महाराज की जय। या सोहळ्याचा यशस्वी आयोजनाबद्दल मान्यवर कलाकार, गोविंदा पथके व नागरिक यांचे आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ वडगाव।